धन्यवाद डीजे मास्टर. तर डायमंड डकचा शिकार ठरला गेला प्रतीक. तर प्रत्येकाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजासाठी मैदानात येतोय राहुल. इथं मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एक धाव धावून पूर्ण. जवळजवळ दुसरी ही धाव धावून पूर्ण. तर 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 3 धावा, 3 चेंडू मागे. दरम्यान पुढचा चेंडू पे क्रमांक 1 मधला चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रितेश. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज रोहन. इथे मात्र पुन्हा एकदा फुल्लर लाईनचा चेंडू. तर फलंदाज बाद होतोय. डीजे तर रोहण्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजासाठी मैदानात येतोय महेश. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. 3 षटकाचा सामना असेल. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी. दरम्यान पुढचा चेंडू मॅन्डेली पॉप क्रमांक 1 मधला 5वा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रितेश. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल नवीन फलंदाज महेश. इथे मात्र महेशने मारलेला फटका, सुरेख फटका. तर क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 4 धावा. दरम्यान पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज रितेश. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज राहुल. इथे मात्र राहुलने मारलेला फटका इनसाइड आउट फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. तर सर्वाधिक झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर फलंदाज राहुल देखील गोल्डन डकचा शिकार ठरतोय. डीजे तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज अनिकेत. तर स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज संदीप. तरी 3 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामागे तर पहिल्या षटकामागे सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची धावफलकावर धावसंख्या लागली गेली 4 धावा, 3 गडी बाद. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अनिकेत याचा खेळ संदीप. इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू गुडलेन स्पॉटवर पडून कैसा उचले घेतला चेंडूने. तर निर्धाव चेंडूची सांगता पंचांच्या माध्यमातून देखील केली जाते. दरम्यान दुसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता मात्र गचाड यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केले जाते. तर 22च्या स्वरूपात एक धाव. एका धावाने धावफलक वाढते, धावसंख्या देखील वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 5 धावा. दरम्यान पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अनिकेत. त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज संदीप. इथं मात्र अनिकेतने फुलटॉस पद्धतीत टाकलेला चेंडू संदीप मारण्याच्या प्रयत्नात चकतो चुकते. तर निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र अनिकेत यशस्वी होतोय. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता.
दरम्यान दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अनिकेत, त्याला सामोरं जाईल संदीप. दरम्यान अनिकेतने टाकलेला चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू गोडलेट स्पॉटवर पडून कैसा उचले घेतला चेंडू, तर पंचांच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. तर 4 चेंडू मागे फक्त एकच धाव खर्च केले 22च्या स्वरूपात अनिकेत याने. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र क्रिकेटचं सौंदर्य अर्थातच यॉर्कर चेंडू वापरला गेला, तर फलंदाज संदीप त्रिफळाचित बाद. डीजे Avi. तर संदीपाची धन्यवाद डीजे मास्टर. संदीपाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतोय डावकरा फलंदाज वीरेश. तर सुरेख गोलंदाजीचं पुस्तकरण म्हणता येईल. अनिकेत याचा एकच धाव खर्च केले व 5 चेंडू सुरेख टाकले. दरम्यान शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज अनिकेत, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक इनवर असेल फलंदाज वीरेश. इथे मात्र अनिकेतने टाकलेला चेंडू वीरेशने मारलेला फटका, लांबी कमी उंची जास्त, जेलखाली क्षेत्ररक्षक येतोय तर सुरेख झेल पकडला जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर काय षटक टाकलं अनिकेतने, एकच धाव खर्च केले व 2 गडी बाद केले. डीजे Avi. तर वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाज हर्ष, त्याला सामोरं जाईल स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज. तर नीना स्ट्राईकवर, तर पंचांच्या माध्यमातून नो बॉलची ताकीद देखील दिली जाते. नो बॉल +1 एकंदरीत 2 धावा, 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 7 धावा. तर फ्री हिटचा चेंडू असेल, तर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल फलंदाज निनाद याला. माफ करा, फ्री हिट नसेल. फ्री हिट नसेल. दरम्यान पुढचा चेंडू, पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. इथे मात्र इनसाइड आउट खेळला फटका. सुरक्षित क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार करतोय, तर जित इथे मात्र चित्याच्या चपळीने 2 धावा धावून काढल्या जातात. 2 धावाने धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 2 षटक 1 चेंडू मागे तब्बल 9 धावा. तर 2 धावाने धावफलकावर धावसंख्या लागली गेली 9 धावा. दरम्यान पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हर्ष, त्याला सामोरं जाई निनाद. इथे मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका, जेलखाली क्षेत्ररक्षक येते, तर सर्रेक झेल पकडली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तर फलंदाज निनेत बाद. इजे
तर नवीन फलंदाजासाठी मैदानात येतोय अमर, तर स्ट्राईक इनवर असेल फलंदाज महेश. निनाद असेल स्ट्राईकर. इथं मात्र निनादने मारलेला फटका एकदा धावून पूर्ण, तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. तर या 2 धावांनी धावफलक वाढते, धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र दुहेरी अंकाला स्पर्श करताना दिसते. धावसंख्या झाली आता मात्र 1 षटक, 2 षटक, 3 चेंडू मागे, 11 धावा. अजूनही या डावातील उर्वरित 3 चेंडू. तर पंच सामना त्वरित चालू करावा. दरम्यान 3ऱ्या षटकातील 4था चेंडू घेऊन येईल गोलंदाज हर्ष. ताला समोर स्ट्रायकिंगवर असेल महेश. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मध्ये चेंडू. इथे मात्र फलंदाज धावचित बाद महेश होतोय. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर नवीन फलंदाजासाठी मैदानात येतो योगेश, तर स्ट्राईक इनवर असेल फलंदाज अमर. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू. दरम्यान 3ऱ्या षटकातील 5वा चेंडू हर्षाचा खेळल अमर. इथं मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा यॉर्कर वापरला गेला, तर फलंदाज त्याला देखील खोदून काढण्यात आला होता. मात्र फलंदाज धावचूकच्या स्वरूपात बाद होतोय अमर. डीजे तर नवीन फलंदाजासाठी मैदानात येतोय विवेक. तर या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज हर्ष, तर स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज योगेश. इथे मात्र हर्षने टाकलेला चेंडू, योगेशने मारलेला फटका, इनसाइड आउट पद्धतीने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार फील्ड करेपर्यंत एकच धाव घेतली जाते, तर एका धावाने धावफलक वाढते. धावसंख्या झाली 3 षटकाच्या संपुष्टीनंतर सह्याद्री स्पोर्ट्स कळवा या संघाची 12 व 13 धावांचं लक्ष दिले ते म्हणजे कोपरी 11 ठाणे कोपरी या संघाला 13 धावांचं लक्ष दिलंय. तर याच्या नंतरचा सामना रंगल तो म्हणजे रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ तसंच भास्कर पाटील स्मृती कुमार 11 तुर्बे संघ. तर दोन्ही कर्णधाराला विनंती केली जाते की नाणेफेकसाठी टॉस का बॉस या मंचवर या. भूषण पाटील तसंच आयुब शेख याच्यानंतरचा सामना रंगला जाईल तो म्हणजे रणजित स्पोर्ट्स कासर वडवली संघ आयुब शेख याचा संघ. तर दुसऱ्या साईडला असेल भास्कर पाटील स्मृती संघ अर्थातच कुमार 11 तुर्बे संघ. तर दोन्ही कर्णधाराला विनंती केली जाते नाणेफेकसाठी समक्षण कक्षात यावं. डीजे
धन्यवाद डीजे मास्टर. तर याच्या नंतरचा जो सामना रंगल ब गटातला पहिला सामना रंगल तो म्हणजे रणजी स्पोर्ट्स कासर वडवली संघाचा कर्णधार तसंच भास्कर पाटील स्मृती संघ कुमारी लेन तुर्बे संघाचा कर्णधार नाणेफेक साठी टॉस का बॉस या मंचवर यावं आधीच बराचसा उशीर झालाय. तर नवी मुंबईचा कोहिनूर हिरा ज्याला म्हटलं जाईल अर्थातच भूषण पाटील यांचे देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. भास्कर पाटील स्मृती संघाचा कर्णधार भूषण पाटील या मंडळाच्या वतीने तुमचं देखील सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तर रणजी स्पोर्ट्स कासर वडवली संघाचा कर्णधार आयुब शेख तुम्हाला वारंवार विनंती केली जाते नाणेफेक साठी टॉस का बॉस या मंचवर या. तर मान्य श्री भूषण पाटील सरांचं स्वागत करतील संतोष मडवी. तर नवी मुंबईचा कोहिनूर हिरा अर्थातच भूषण पाटील याचा सत्कार करतील संतोष. तर मायेचे उद्गार शाल व प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन यांचं देखील स्वागत केलं जाईल. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज निनाद त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज अमोल त्यांना स्ट्रायकिंगवर रिषद. इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता दुसरा चेंडू लांबी कमी उंची जास्त झेल खाली क्षेत्ररक्षक येते तर सर्वाधिक झेल पकडला जाते. तर फलंदाज अमोल मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतो. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर नक्कीच अमोल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येतो रितेश. तर स्ट्राईक इनवर असेल फलंदाज आता मात्र रितेश. तर माफक धावांचं लक्ष आहे 13 धावांचं लक्ष येतं म्हणजे कोपरी 11 ठाणे कोपरी या संघाला. तर स्ट्राईक इनवर फलंदाज रितेश तर न स्ट्राईक इनवर रुपेश. तर मॅन्युअल पॉवर प्ले क्रमांक 1 मधला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज निनाद. इथं मात्र एक फटका चेंडू चाललाय थेट सीमारेषा पार कणकणीत षटकार. तर धावफलक स्वतःच्या संघाची 6 सुरुवात करताना दिसते फलंदाज रितेश. तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला गेला रितेशच्या माध्यमातून. दरम्यान पुढचा चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा कैसा मारण्याचा प्रयत्न. तर फलंदाज स्वतःचा क्रीज सोडतो तर यालाच म्हणले जाते खेळवृत्ती. धन्यवाद डीजे मास्टर. तर रणजी स्पोर्ट्स कासरवाडी संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती केली जाते नाणेफेक साठी समक्षण कक्ष द्यावा. आयुब शेख तर रितेशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजसाठी मैदानात येते सागर. स्ट्राईक इनवर रणजी स्पोर्ट्स कासर वडवली संघाचा कर्णधार आयुब शेख. तुम्हाला वारंवार विनंती केली जाते नाणेफेक साठी टॉस का बॉस या मंचावर यावं. तरी तर मात्र तर सागरने मारलेला फटका सर्व फटका मात्र अपुरा मैदान. तर घोषित क्षेत्रात एका धावाने धावफलक वाढते धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू मॅन्युअल पॉवर प्ले क्रमांक 1 मधला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज निनाद त्याला सामोरं जाईल स्ट्रायकिंगवर असेल फलंदाज सागर. उर्वरित अजूनही 13 चेंडू मागे 6 धावांची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सागरने मारलेला फटका तर झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. जिथे मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे मात्र
2 धावा धावून काढले जाते. 2 धावाने धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 9 धावा. तर रणजी स्पोर्ट्सच्या कासर वडवली संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती केली जाते नाणेफेकसाठी टॉस का बॉस या मंचवर या. आयुब शेख इथं मात्र भास्कर पाटील स्मृती संघाचा कर्णधार भूषण पाटील इथं उपस्थित आहे. तर वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरं षटक घेण्याल गोलंदाज वीर रेश त्याला सामोरं स्ट्राईक एनवर असेल फलंदाज रुपेश. पंच सामना त्वरित चालू करावा. 12 चेंडू मागे 4 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वीर रेषाचा इथं मात्र रुपेशने मारलेला फटका लांबी कमी उंची जास्त. तर वायरला आढळतोय चेंडू. 1 धाव धावून पूर्ण जवळजवळ दुसरी ही धाव धावून पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जवळजवळ तिसरी ही धाव धावून पूर्ण. तर 3 धावाने धावफलक वाढते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता मात्र 12 धावा. उर्वरित 11 चेंडू मागे 1 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी कोपरी 11 ठाणे कोपरी या संघाला. तर रणजी स्पोर्ट्स कासर वडवली संघाच्या कर्णधाराला वारंवार विनंती केली जाते नाणेफेकसाठी त्वरित समक्षण कक्षेत यावं. आयुब शेख दरम्यान उर्वरित 11 चेंडू मागे 1 धावाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर जवळजवळ सामना मात्र कोपरी 11 ठाणे कोपरी संघ विजय प्रदापन करते. तर सेमीफायनल मध्ये जाणारा संघ ठरतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला जाईल अनिकेत. या अनिकेतने काय षटक टाकलं होतं. 1च धाव खर्च केली होती व 2 गडी बाद केले होतं. ती 1 धाव देखील 22च्या स्वरूपात आली होती. अनिकेत या